नमस्कार मित्रांनो, शेकडेवारी या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक स्वरूपात शेकडेवारी कशी मांडायची हे पाहणार आहोत। जर आपल्याला कोणी सांगितलं की पाण्याची टाकी 58% भरलेली आहे, म्हणजेच आपण जर पाण्याच्या टाकीचे पूर्ण टाकीचे जर 100 एककात विभाजन केले तर त्यातील 58 एकक इतकी टाकी भरलेली आहे। जर आपण अपूर्णांकाची आपली माहिती जर विचारात घेतली तर एकूण भाग हे आपला छेद असतो आणि त्यातील वापरलेला भाग किंवा विचारात घेतलेला भाग हा अंश असतो। आणि आपण अपूर्णांक हा अंश भागिले छेद असा दाखवतो। म्हणजेच या आपल्या उदाहरणामध्ये अंश असणार आहेत 58। आपल्या विचारात घेतलेला भाग, आपण टाकी किती भरली आहे हे विचारात घेतोय, म्हणजे 58 भागात पाणी आहे, म्हणजे 58 हा आपला अंश झाला। आणि एकूण केलेले समान भाग हे 100 आहेत, तो झाला आपला छेद। म्हणजेच अपूर्णांकांच्या स्वरूपात जर आपण पाहिले तर आपली टाकी 58/100 इतकी भरलेली आहे। आणि शेकडेवारीच्या स्वरूपात आपण पाहिले तर आपली टाकी 58% भरलेली आहे। आणि या दोन्हीही किमती समान असल्या पाहिजेत, फक्त आपण वेगवेगळ्या स्वरूपात मांडतो आहोत। म्हणजेच 58/100 आणि 58% हे दोन्ही समान आहेत। म्हणजेच थोडक्यात बोलायचे झाले तर टक्केवारी हा छेदस्थानी 100 असलेला अपूर्णांकच आहे। आणि टक्केवारीमध्ये जी आपल्याला संख्या मिळते तो आपल्या या अपूर्णांकाचा अंश असतो। म्हणजेच मला 42% दाखवायचे असतील तर 42 ही जी संख्या आहे माझ्या टक्केवारीतील ती माझी अंशस्थानी असलेली संख्या असते आणि त्याचा छेद हा 100 असतो। मला 33% दाखवायचे असतील तर 33 अंशस्थानी असतात आणि छेदस्थानी 100 असतात। आणि आपल्याला आठवत असेल, जेव्हा दोन अपूर्णांकातील छेद समान असतो तेव्हा आपण त्याच्या अंशांची तुलना करून कोणता अपूर्णांक मोठा आहे किंवा कोणता अपूर्णांक छोटा आहे हे सहजपणे शोधू शकतो। मराठी टू इंग्लिश शब्दकोश शेकडेवारी किंवा टक्केवारी, पर्सेंटेज, टक्के किंवा टक्का, पर्सेंट। आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा। आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा।